मागे आपल्याला तळोजा सेक्टर 34 आणि 36 दिसत आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये घरात आता पोझिशन सुरू होणार आहेत. तर या घरासाठी लागणारे LBT, मेट्रो सेस, रजिस्ट्रेशन चार्जेस, स्टॅम्प ड्युटी किती असणार आहे, आज आपण त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाते. तर चला आपण आज व्हिडिओला सुरुवात करू. बघा समोरमध्ये इन्कम ग्रुप, स्टॅम्प ड्युटी, LBT, मेट्रो सेस, झडपी सेस, रजिस्ट्रेशन, नोट आणि सब रजिस्टर ऑफिस आणि जिल्हा दिलेले आहेत. बघा पहिले EWSसाठी दिलेले आहेत 0 ते 3 लाख रुपये ज्यांचं इन्कम आहे त्यांच्यासाठी 1,000 रुपये, त्यांना कळंबोली, तळोजा आणि खारघर हे नोटसाठी. बघा स्टॅम्प ड्युटी 1,000 रुपये राहणार आहेत, LBT 1%, मेट्रो सेस 1% आणि रजिस्ट्रेशन 1%. त्यांना रजिस्टर ऑफिस आहे पनवेल, जिल्हा रायगडसाठी. बघा ज्यांचं कळंबोली, तळोजा, खारघरमध्ये जी लॉटरी लागलेली आहेत 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी, त्यांना यांना LBT नाही आहेत, मेट्रो सेस नाही आहे आणि रजिस्ट्रेशन आहेत. हे जे द्रोणागिरी नोडमध्ये जे लॉटरी लागतात त्यांचं सब रजिस्टर ऑफिस उरण, जिल्हा रायगड. बघा 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी, LBT 1%, मेट्रो सेस नाही त्यांना, रजिस्ट्रेशन 1%. घनसोली, ज्यांना घनसोली नोडमध्ये लॉटरी लागली त्यांचं सब रजिस्टर ऑफिस ठाणे आहे, ठाणे जिल्हा. आणि 5% स्टॅम्प ड्युटी, LBT त्यांना नाही, मेट्रो सेस नाही, झेडपी सेस 1% आहे आणि रजिस्ट्रेशन 1% ज्यांना उल्वेमध्ये लागलेले आहेत, उन्नतीमध्ये पनवेल रजिस्टर ऑफिस आहे, रायगड जिल्हा. आणि ज्याचे इन्कम, बघा ज्याचे इन्कम 3 लाख ते 6 लाख रुपये आहेत, ज्यांनी फॉर्म भरताना हे इन्कम दाखवलेलं आहेत, त्यांच्यासाठी 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी, 1% LBT, 1% मेट्रो सेस, 1% रजिस्ट्रेशन चार्ज. कळंबोली, तळोजा नोडमध्ये असेल त्यांना पनवेल ऑफिस रजिस्टर ऑफिस आहे, जिल्हा रायगडमध्ये. बघा स्टॅम्प ड्युटी 1,000, LBT 0, मेट्रो सेस 0, रजिस्ट्रेशन 1%. ज्यांना द्रोणागिरी रोडमध्ये लॉटरी लागलेली आहेत, सब रजिस्टर ऑफिस उरण आहे. बघा 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी, 1% LBT, मेट्रो सेस नाही, रजिस्ट्रेशन 1. घनसोलीमध्ये ज्यांना लॉटरी लागली त्यांना जिथे मेट्रो सुरू नाही म्हणून त्यांना मेट्रो सेस नाही आहे. बघा 5% LBT, 5% स्टॅम्प ड्युटी, LBT, मेट्रो सेस नाही, झेडपी सेस आहे, रजिस्ट्रेशन चार्ज 1%. ज्यांना उन्नतीमध्ये लागलेले आहेत. आणि ज्यांनी इन्कम 3 लाखात ज्यांनी इन्कम 6 लाखाच्या वरती दाखवलेले आहेत LIG कॅटेगरीवाल्यांसाठी, त्यांच्यासाठी बघा 5% स्टॅम्प ड्युटी, 1% LBT, 1% मेट्रो सेस, 1% रजिस्ट्रेशन. कळंबोली, तळोजा, खारघर नोडमध्ये ज्यांना लॉटरी लागलेली आहे त्यांचं रजिस्टर ऑफिस पनवेल, रायगड जिल्हा. 5% स्टॅम्प ड्युटी, LBT 0, मेट्रो सेस 0, झेडपी सेस 0, रजिस्ट्रेशन 1%. द्रोणागिरी नोडमध्ये ज्यांना लॉटरी लागलेली आहेत, उरण रजिस्टर ऑफिस, रायगड जिल्हा. आणि हे आहे 5% स्टॅम्प ड्युटी, 1% LBT, 1% मेट्रो सेस, 0 झेडपी सेस नाही आहे, रजिस्ट्रेशन 1%. घनसोली नोडमध्ये ज्यांना लॉटरी लागली, ठाणे जिल्हा, ठाणे रजिस्टर ऑफिस. असं हे जे तुम्हाला जे लॉटरीमध्ये जे घरं लागतात, लॉटरीमध्ये घरं लागल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी आणि LBT, मेट्रो सेस हे सर्व प्रक्रिया नंतर करावी लागतात. ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही घरं भरले, ज्या इन्कम सोर्समध्ये तुम्ही जे घरं भरलेले आहेत, तुम्हाला त्या इन्कम सोर्समध्ये किती रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, LBT लागते हे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. धन्यवाद.